गोकुळनगरमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न। छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातील वार्ड क्रमांक 8 सुरेवाडी येथील गोकुळनगरमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले। नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागणीनंतर हे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले असून या रस्त्याच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना पावसाळ्यातील चिखलट मार्ग, धुळीची समस्या व अपघाताच्या धोक्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे। यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत इंगळे, उपशहर प्रमुख रमेश सूर्यवंशी, रामदास पवार, काशीनाथ बकले, प्राध्यापक, माननीय नगरसेवक गंगाधर ढगे, संतोष सुरे, महिला आघाडी शहर प्रमुख सौ संगीता बोरसे, विभाग प्रमुख नितीन कळसकर, संजय नवले, शाखा प्रमुख ज्ञानेश्वर शिरसाट, नागेश हिवाडे, विकी लोखंडे, मनोज हनवंते, रामदास हरणे, सौ देशपांडे ताई, रुपाली हिवाडे, कविता फरकाडे, शकुंतला महाडिक, सुनीता शेवाडे तसेच मधुकर खंबाट, सावेश जाधव, सचिन जयस्वाल, शैलेश जयस्वाल, रघुनंदन जयस्वाल, अविनाश गारदे, किरण पवार, अमोल भूतकर, राम मोरे, अतुल राखडे, संजय खरात, शरद राणा, हिरालाल नागलोत, पूनम गायकवाड, बाहेती, गणेश जयस्वाल, सौ खंबाट, सौ बडे, सौ ठाले, सौ नागलोत, सौ खरात, सौ सुरडकर, सौ दीपाताई जाधव, सोनवणे, रामकोर आदींसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, महिला तसेच नागरिक उपस्थित होते। या भागातील माजी नगरसेवक श्री संतोषजी सुरे, त्याचबरोबर माजी नगरसेवक ढगेजी, त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष रामदासजी आणि या भागातील जमलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, बंधू आणि भगिनी, मी या ठिकाणी अभिमानाने सांगू शकतो की मध्ये असा विभाग होता की 20 वर्षही अजून रोड झाले नसते, पण हे झाले असतं तर एकनाथ शिंदे साहेबांमुळे झाले। निधी दिला त्याच्यामुळे पासून ते दरवाड्यापर्यंत आपण जाऊन बघा, ज्या ठिकाणी जाता येत नव्हतं अशा ठिकाणचे रोड या ठिकाणी करून झाले। कारण की त्यांनी काम करत असताना मी त्यांना दाखवलं की साहेब मला काही नाही पाहिजे, सर्वसामान्य माणूस माझ्या सरकारला निवडून देतात, प्रत्येक वेळेस मला सांगायचे नुसतं जातो, हात जोडतो, मला मतदान करतात, मी कधी कुठे कोणाला आश्वासन द्यायला येत नाही। माझी विद्यार्थी सीट असली तरच काम करतो। आपण पाहिलं असं एक नाही जवळपास हजारो रोड या ठिकाणी झालेले आहे, जे कधी न होणारे होते, नुसतं एकनाथ शिंदे साहेबांमुळे या ठिकाणी झाले। म्हणून आपले जे कामं राहिले असतील